Hello everyone. Intro सोन्या. राम राम मंडळी, मी ऋतुजा आणि पुन्हा एकदा एका वायफळ गिरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे संडे. आफ्टर 3 वीक लास्ट संडेला आम्ही शूट केलं, तर परत 3 वीक नंतर ह्या संडेला 2 वीक नंतर आम्ही परत ह्या संडेला शूट करतो. ओनली संडे टू संडे. वी आर ट्राईंग आर बेस्ट, बट वीकडेज मध्ये तर काय होत नाही. बट वी ट्राय. आय मीन विचार करतो काही आयडियाज असतील तर, पण पॉसिबल नाही होत वीकडेजला. बट या मी जस्ट फ्रेश होऊन आले, आंघोळ करून आले. अँड सी थोडा इथे मस्त काहीतरी बनवलो आहे जेवणासाठी. काय बनवतो आहे थोड्या? पनीर भुर्जी. पनीर भुर्जी. आज आपण खाणार आहे पनीर भुर्जी. पनीर भुर्जीची भाजी. मला पनीर आवडत नाही, पण भुर्जीमध्ये किसून टाकलं ना पनीर तर समजत नाही ते पनीर भुर्जी आहे. म्हणजे समजतं ते पनीर भुर्जी आहे, पण मला असं क्यूबवालं पनीर नाही आवडत. असं वाटतं म्हणजे किसून तरी ठीक आहे, मी खाऊ शकते. कडे एक मिनिट देते ना. दे ना मग. लगेच वास यायला लागला. दुसरी नाही आहे, हे धुवायला टाकले. मावशी नाही आला धुवायला. नको ना आवाज. खूप भूक लागली आम्हाला आता. पण असं लॉजिक आहे का नाही माहित नाही ह्याच्यात, पण आंघोळ केल्यावरती जास्त भूक लागते. त्यात तितकं लॉजिक आहे माहित नाही, पण लागते. हे जुनवाला घेतो. जुनवाला पण संपून टाकू ना. ते अर्धा घे आणि हे जुनवाला संपून ते अर्धा त्याच्यात टाकू. कसं सांगावं लागतंय आता. आणि आम्ही काल डीमार्टला गेलो होतो. ते सॉरी फ्रायडेला डीमार्टला गेलो होतो. तर तिथनं आम्ही हे शर्ट घेतलं फॉर 200 रुपया. तर ह्याने लगेच ते शर्ट घातलं. म्हणजे ह्या पोराला ना कधी पण कोणती पण नवीन कपडे घेतली ना तर ते घालेपर्यंत दम नाही निघत. ते पण धुवायला टाकलेलं होतं आणि ते काल धुतलं गेलं आणि त्याला दिसलं लगेच आज लगेच घालून टाकलं. तू 1 वर्षाने घालते, मी 1 दिवसात घालते. का असे नवीन कपडे घेतला तर आपण ॲटलीस्ट स्पेशल ओकेजनला किंवा खराब झालं किंवा काही तरच घालतो ना. असं थोडी घेतलं की लगेच घालायचं. नियम हे आहे. काय लॉजिक आहे? नियम त्याच्यापासून नवीन कपडे लपवायला लागतात आम्हाला, जेणेकरून तो कपडे स्पेशल ओकेजन साठी ठेवायला आणि कधी खराब नाही करून टाकला. ऐसा काही सोन्या खूप चांगला कुक झालाय. जवळपास लग्न झालंय मी त्याला खूप छान ट्रेन केलंय. कढी पत्ता. कढीपत्ता. आमचं असं आज काही प्लॅन नाहीये संडेचा की काय करायचं. बाजूला हो तरी म्हणणार. सॉरी. काय पाहिजे तुला? मला करता मग मला बोल ना बाजूला हो. भाताचं काढून घेते ना याचं. नर्सरी घ्या. काय बोलत होती रे मी? काय प्लॅन? हो, आमचा असं काही प्लॅन नाहीये. मी खूप झूम मध्ये येते तर आमचा असं काही आज स्पेशल थोडी मागं राहते. आमचा आज काही स्पेशल नाहीये प्लॅन, बट बघू तसं काहीतरी करूया. आम्ही शूट करू. म्हणजे असं मला असं वाटतं पर्सनली, आय डोंट नो दुसऱ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तर मला असं वाटतं की आमचं डेली शूट केलं तर ते काही इंटरेस्टिंग नसतं. कारण की प्रत्येक वीकडे नॉर्मलच असतो. हे नॉर्मल आणि वीकेंडचा पण नॉर्मल असतो. ह्याचं क्रिकेट फेस्टिवल उठायचं प्लस आवरावरून ह्याच्यातच आमचा मोस्टली टाईम जातो वीकेंड्सचा पण. आणि गेलो तर बाहेर जातो ते पण मोस्टली शॉपिंग किंवा भाजीपाला घ्यायला अशाच गोष्टींमध्ये जास्त बाहेर पडलं जातं. बाकी तिथे बाहेर नाही पडतात. बनेगा, खाएगा, ये बनाएगा. नाही याच्यात आम्ही मस्त पनीर भुर्जी बनवतो, खातो. आणि मी तुम्हाला दाखवलं नाही बनवणार भुर्जी कशी. भुर्जी पनीर भुर्जी. पनीर भुर्जीची काय झाली भुर्जी. काय होतं मला असं वाटतं
सेंटेन्स बोलायला जाते ना म्हणजे 2 वर्ड्स एकत्र होऊन जातात मोस्ट ऑफ द टाइम. बट या आपल्याची पनीर भुर्जी झाल्यावरती शो यू की तो कसा आपण भुर्जी बनवतात. आणि खूप इझी आणि सिम्पल रेसिपी, पटकन बनते. सो आम्हाला आवडते पनीर भुर्जी बनवायला कारण ते खूप फास्ट बनवून जाते. येस, लेट्स मीट आफ्टर पनीर भुर्जी इज डन. या पॅक आमचं रेडी झालेलं आहे, पनीर आणि चपाती. लेट मी शो यू. पनीर भुर्जी चपाती आणि चकना. आम्ही एक वेळ जेवताना एखादी गोष्ट चपाती नाही काहीतरी कमी खाऊ, पण विल नेव्हर मिस इटिंग आवर चकना. चकना हा मॅन्डेटरी आहे जेवताना. आम्ही काही नाही खाल्लं तरी आमचा चकना नेहमी आमच्या सोबत जेवताना. चकना नाही का तेवढं आम्ही जसं लोकांना दारू पिताना चकना लागतो मॅन्डेटरी, तसं आम्हाला जेवताना असा चकना लागतो मॅन्डेटरी. चकण्याशिवाय आमचं जेवण अपूर्ण आहे. असं म्हणायला तू पण शहाणे. आता एवढं सगळं तूच काढलंय बरं का, ह्यानीच काढलंय. संगतीचे परिणाम म्हणे ह्यानीच काढलंय आता, आणि वर मला बोलतोय. ओके, मी मस्त आवाज जेवण करतो. मस्त बाहेर एकदम मस्त पावसाचं वातावरण झालं. आपण मस्त खाऊन घेऊ आणि माहित नाही पिक्चर बघू, काहीतरी करू. पाऊस बापरे एवढा जास्त जोरात आहे ना पाऊस. बेकार पाऊस आलाय. हो, खूप डेंजर पाऊस आलाय. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं पण पाऊस आला. खतरनाक पाऊस आहे, खतरनाक. खतरनाक पाऊस आहे, खतरनाक. वावरात पाणी झालं. होय, पाणी साचलंय सगळं. चिक 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 झाली आहे सगळी एकदम पावसामुळे. आता छान वाटतंय पण पाऊस पडल्यावर एकदम छान पण वाटते पाऊस आलाय तर. बट चिकचिक नाही आवडत मला पावसात. काय घेते मग शॉर्ट्स मला माहित नाही पण मी घेते. क्रिकेटचं मैदान गेलं त्या पोरांचं. अरे या ठरवलं क्रिकेटच्या पिचवर मुलांच्या पाणी साठलं छोट्या. आम्ही बसून मस्त पावसाची मजा घेतो. आम्ही आता जेवलोय, सो आम्ही आता कांदा भजी वगैरे नाही बनवू शकत आहे. तर मी माझ्या कुकला सांगितलं असतं बनवायला. आता मी पोटभर जेवलोय, सो आम्ही नाही बनवत. आता जर पोटात जागा नाही भजी बिजी खायला. नुसतं बसून आम्ही पावसाची मजा घेतो. बाई नाही भेटू, बघू जर कुठे पाऊस उघडला तर जाऊ, नाही तर झाला आजचा दिवस पण इथेच गेला. Once we go to Ramkapko. असंच काहीतरी होतं. ते नाही घेणार आहे मी पण असं. बसूया पावसाची मजा. आम्ही बसून पावसाची मजा घेतो. जर पुढे बाहेर गेलो तर कंटिन्यू दिस ब्लॉग. माहित नाही आम्हाला मी काय करणार आहे पुढे. हा मला बोलला की माझ्यासाठी हॉट चॉकलेट बनव. माझ्यासाठी मस्त आजसाठी हॉट चॉकलेट बनवला. हे पोरगं इकडे झोपून गेलं. उठूया so we can have a hot chocolate. Yeah, I'm gonna try something. Mane, hot chocolate is ready. भाई मला किती, मी झोपली होती तर मला उठवलं तू की तू मला ते बनवू ना आणि ते प्यायचंय. मस्त थंडी आहे आणि तो स्वतःच झोपलाय. त्यासाठी मी उठले सोन्या आणि स्वतः झोपून घेतलं. कितना दोगला इंसान है यह. उठ, थंड पडून जाईल थंड वातावरणात. यार किती तुम्हाला सांग, तुम्हाला बोलला की नाही कि बनव ना, मी झोपणार नाही. तू का झोपलायस? धोखेबाज इंसान. इसको सोने नहीं देना है. इसको अगर सोने दिया तो ये सो जाता है. धुतल्यावर माझी केस अशी होतात फडळीन सारखी. ड्राय केस वगैरे ड्राय. Let me try. बरं. वा, चॉकलेटी. परत थंड झाल्यावर मला बोलू नको की कशा एवढे कष्ट करून बनवली आहे. पाचपूच करू नको.
झोपून नाही डोक्यात. जमतं ना. तो उघडा माणूस आहे हा. मला काल दुपारी याला झोपून दिलं तर मला बोलला की मला झोपून नको देत जाऊ. मी झोपलो की मला आळस येतो, मला छान नाही वाटत, मला फ्रेश नाही वाटत. आणि आता म्हणतोय की झोपून दे ना यार, दमलोय ना मी. तुम्ही थोड्या वेळापूर्वी मी झोपली तेव्हा मला बोलला की उठ म्हणे, झोपायचं नाहीये, मस्त एवढं छान वातावरण झालंय, हॉट चॉकलेट कर तुझ्या आवडीचं, आपण पिऊयात. सो मी एवढं हॉट चॉकलेट करून आणलं. आता ह्याने ते थंड व्हायला ठेवलं इथे. काही बोलायचं आहे, शब्द नाही माझ्याकडे. शब्द नाही म्हणजे बोलायला शब्द आहेत, तुझ्या मागण्याला शब्द नाहीये माझ्याकडे. जाऊन चमचाही होत ना, मला ढवळायचंय. आम्ही पहिल्याच्या पुढे गेलो नाही तर इथं बघून आम्हाला पण टेन्शन आली. चटकी होईल. कसं होते कसं माझं aesthetic cups आहे guys. I don't use normal cups, I use aesthetic cups. माझं Very hot. मला म्हणत असं हलवायला घेऊन ये ना, मी चॉकलेट चॉकलेट वर खाली चालली. त्यासाठी बघ मी काय आणते. काय ते माती आहे, त्यात मी सळवली आहे माती, माती दिली काय आणणार आहे सोना चमचा, असं हलवता येईल ना त्याला. तर बघ 2 भांड्यांच्या कड्या घालून मान्यांची उघड आणि जा जा मी एवढे कष्ट करून हॉट चॉकलेट बनवते माझ्यासाठी, नाही आणू शकत का? जा ना. असं किती त्याचा असं पोटावर नसतं काही, असं कोण पितं उलट? स्ट्रॉनी कोण पितं हे? मामा शुका. Hey girl. Lazy Sunday, as lazy as me. गेलं हे पोरग गेलं आणायला. शेवटी मी जिंकलोय आणि मी त्याला आणायला पाठवलाय. मला माझं घर दाखवू का मी? नंतर दाखवते. मी एक व्हिडिओ बनवते होम टूर टाईप, त्याच्यामध्ये मी घर शो करेल. अरे किचन उतू गेले. आम्ही दोघी पण ना बाहेर बघत होतो का की किती छान वातावरण झालंय, असं तसं आमचं डिस्कशन, आणि ते हे उतूच गेलं खाली. माय माय माशू. इथे खाली छान बस नाही इतकं छान वातावरण आहे, मी ते खाली बसली नाही, कशी बस नाही इथे. त्याला बेडशीट टाकायचं बाकी आहे अजून, त्याच्यावर सांडली तर खराब होईल. येणार आहे खाली प्लीज मिस्टर, प्लीज खाली ये. कॉफी काय माहिती काय म्हणजे कॉफी काय माहिती म्हणजे तुझाच आग्रह होता हा अट्टहास. मला फक्त 10-15 मिनिटात कॉफी ठेवली. असं वाकत नाही, एवढंच वाकत आय गेस. खूप झूम मध्ये आपण झूम लावून घेतो. झोपेसाठी पण तू क्यूट दिसतोय त्याच्यात. तिथे काय लोक तुला बघायला नाहीये, इथे लोक म्हणजे कोणी बघत नाही आपल्याला. बट स्टील वी हॅव 170 people with us. वी आर रिली थँकफुल टू देम की एक 170 लोक आम्हाला बघतात, जबकि आम्ही अजिबात कन्सिस्टंट नाही आहोत हे व्हिडिओज बनवायला. आम्ही खूप इनकन्सिस्टंटली बनवतोय हे व्हिडिओज, कधी बनवतो कधी नाही बनवत. सो ऍक्च्युली आयडिया खूप आहेत आमच्याकडे, म्हणजे माझ्याकडे, पण इम्प्लिमेंटर अवेलेबल नसतो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे की थोडस छान लागतंय. शबाश शबाश. डोक्यात मारायची गरज होती. 50 रुपये. तर काय म्हणत होती? तुम्हाला नेहमी ना माझं बोलणं काटकण, मला कोणी बोलता येत नाही. बस ती निशाला गोरी किती. हा, तर आमच्याकडे आयडिया आहेत थोड्याशा, बट इम्प्लिमेंट करायला आम्ही होत म्हणजे हार्ड. इट्स हार्ड गाईज, इट्स हार्ड. आता सोपं असतं बोलणं, काय व्हिडिओ तर बनवायचे, बट इट्स हार्ड. तुम्ही तुमच्या त्या मुवमेंट्सला कॅमेरा ओपन असणं, किंवा कंटिन्यू कॅमेरा ओपन करून काहीतरी तुमचे ते मुवमेंट शूट करणं, किंवा
मी रील्स पण ट्राय करतो, पण आता तिथे पण थोडंसं हार्ड जातं, बिकॉज इट्स नॉट इझी की तुम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी कन्सेप्ट असेल तर त्याच्यावर कसं शूट करायचं, कुठून अँगल्स घ्यायचे. आणि खूप वेळा माझं त्याच्यावरनं खूप जास्त मला अँशियस फील होतं की मी जे विचार करते आणि जे इम्प्लिमेंट करते ते सेम नाही होत. खूप वेळा काहीतरीच होतं. आणि माझं एक मायनस पॉईंट आहे की मी खूप जास्त परफेक्शनकडे लक्ष देते इन्स्टेड ऑफ कन्सिस्टन्सी, जे माझं चुकतं. आणि थोडी कंपॅरेटिव्ह आहे मी खूप साऱ्या क्रिएटर्स सोबत कम्पेअर करते. बट प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं करायचं मोटिव्ह. दिस इज समथिंग मला आवडतं म्हणून मला करायचं आहे. कुणी कुणी करतं बिकॉज प्रत्येकाचं आपापली आवड असते. सो आम्हाला आवडतं म्हणून आम्हाला करायचं आहे. त्याच्यावर आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही लुक ॲट द कन्सिस्टन्सी ऑफ दिस चॉकलेट गाईज. वाव. आणि मी आज थंड पण नाही केली रे, ती माझी थंड मी नाही झाली, सगळी संपली, मला गेली पण नाही, तेवढी गरम आहे. कसं पिऊ शकतो कोणी एवढं गरम? तू झोपला आता. पावसात काय करायचं मग? काही पण करू पण झोपायचं नाहीये. काल तुम्हाला सांगितलं की मला झोपून देऊ नको. तू जे बोलशील ते माझा आदेश आहे, मी ते मान्य करणार. जास्तच बोर केलं वाटतं मी व्हिडिओ मध्ये. काय वाटतं तुला? नाही बोलला, नाही केलं. माझा आवाज जातोय की नाही ते पण नाही माहित मला, मी इतकी हळूहळू बोलते, कॅमेरा इतक्या लांब आहे. एवढ्या वेळ मी शूट करताना हे घेतलं, हे मध्ये मग मला सांगितलं का नाही की इकडे पण घेऊ शकतो आपण. तुला कळलं पाहिजे झालं. कुछ नहीं करता ये मेरे को हेल्प, ऐसा ही करता ये बस. तेरे को कळला पाहिजे का, मेरे को कळला पाहिजे का. आय हॅव बेबी, येस दॅट्स वाय माझे केस असे होतात सारा घेतल्यावर. माझ्या अजून एक घोटच संपली, इतकी गरम आहे ती. मला इतकी गरम गरम कॉफी पितो यार, कसं कोणी पिऊ शकतो. सॉरी नॉट कॉफी. काय आहे? What is this? चॉकलेट. सगळी संपली का सोन्या एवढी गरम तुझ्याकडनं यार? मला एन्जॉय माय हॉट चॉकलेट गर्ल्स. काहीच मग. असं आपण ना एक गेम खेळूया सोन्या, ठीक आहे? एक ना इंस्टावर खूप एक गेम होता, एक खूप जास्त ट्रेंडिंग गेम होता, कारण की आता बाहेर जाऊ शकत नाही आपण. सो आपण एक गेम खेळूया की तुझ्या मनात एक ॲनिमल ठेवायचा, मी माझ्या मनात एक ॲनिमल ठेवणार आणि मग आपण गेस करायचं की मी तुला काही क्वेश्चन्स विचारणार, गेस करणार, तू मला काही क्वेश्चन्स विचारायचे. ओके ठीक आहे? झालं, रेडी झाला, सांग ॲनिमल. पटकन, किती वेळ? प्राणी माहित नाही का तुला? पटपट ठेवला. तुझा प्राणी जंगली प्राणी आहे? नाही. तुझा पाळीव प्राणी आहे? मग काही लोक पाळतात, काही नाही पाळत असं. लोक पाळतात, काही नाही पाळत. तुझी गाई आहे? तुझ्या प्राण्याला 4 पाय? तुम्हाला पण विचारू शकतो, तू कसं गेस करणार आहे माझं न विचारता? तुझं घेत झालं. असं काय नाही, सायमल्टेनियसली करायचं. किती वेळ लागेल मग? तू पण विचारू शकतो क्रॉस क्वेश्चन. तुझा प्राणी जंगली आहे असं पण शकतो, नसू पण शकतो. असं नसतं. जंगलात पण राहतो, पण असं काय जंगलातच राहतो, नॉर्मल पण राहू शकतो. तुझा प्राणी असं 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 चालतो पण, असे 2 हात 2 पाय असं का फक्त पायावर चालतो? नाही तसं चालतं. 4 याच्यावर चालतो. तो तुझा प्राणी, माग आहे का? तो प्राणी व्हेजिटेरियन आहे का? मलाच नाही माहिती, पण मला असं वाटतं की व्हेजिटेरियन मग असेल. हा व्हेजिटेरियन असेल. तो प्राणी बर्फात राहतो का? नाही. नाही ना? तुझा प्राणी बर्फात राहतो? तुझा प्राणी जंगलात राहतो ना? बर्फात पण राहतो, इकडे पण राहतो. घोडा आहे का तुझा? यस. घोडा कधी बर्फात राहिलाय? तू बघितलं नाही का? घोडा बर्फात राहतो? मला नाही माहिती घोडा बर्फात राहतो. आणि तू त्याची केस विसर खूप मोठी असते. घोडावाला बर्फ, सॉरी त्याला बर्फ. बर्फावाला घोडा वेगळा असेल ना? हा पण बर्फात मला राहतो. कसं कळलं? मी किती हुशार आहे. चल तू माझा गेस करून दाखव. तो प्युअर व्हेजिटेरियन आहे का सांग ना. प्युअर. साईजला केवढा आहे तो?
मीडियम, असा मोठा पण नाही छोटा पण नाही, मीडियम. काय डुक्कर बैल काय गाय मोठी असते सॉरी, गाय लईच मोठी आहे त्याच्यापेक्षा. मीडियम नसू शकते काय बोलते तू तिचं वय वाढल्यावर ती मोठी होती ना. हा स्वतःला हुशार समजतो हा माझ्यापेक्षा Vegetarian. जास्त. मला माहित नाही पिवळा व्हेजिटेरियन आहे का, पण आहे मला वाटतंय तो व्हेजिटेरियन. मला माहिती नाही का नॉन व्हेज खाल्लं नाही, खातो नॉन व्हेज माझा भाई. लोक त्याला घरात पाळतात का? पाळू शकतात, सगळेच नाही प्रेफर करत, पण एखाद्याला पाळायचं असेल तर पाळू पण शकतो. डॉग सगळेच प्रेफर नाही करणार, खूप क्वचित एखादा व्यक्ती करू शकतो. पेंग्विन पेंग्विन कोण पेंग्विन पक्षी आहे, पाळतं? पक्षी आहे. अरे पण तू बर्फात आणि घरात कोण पाळतं? पाळीन ना पाळीन. किती म्हणण्यावरती आहे. शी, हे गेसेस पण किती विचित्र आहेत. ससा तू गेस मला तू हिंट्स विचार ना, म्हणजे तुला सोपं जाईल. काय हिंट्स विचारायचे? तो व्हेजिटेरियन आहे तू म्हणली. हा तो पाळीव आहे. साई पाळीव असेल असं Medium नाही, आहे. पाळू पण शकतात नाही पण पाळू शकतात. हत्ती तो घोडा प्राणी, मी तुला हिंट देते. तो प्राणी म्हणजे असं नाही मला पाळलं, पण तो प्राणी माझ्या हार्टच्या जवळ आहे. इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. प्राणी हम्म. सगळ्या प्राण्यांना घाबरते असा कोणता प्राणी? जिराफ छोटा आहे का तो किती मोठा आहे? ते बोलतोय माझ्या हातच्या जवळ आहे, तुला कळलं पाहिजे तो प्राणी. मी 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 प्राणीच आहे एक प्रकारचा, पण तो खराच एक प्राणी आहे. त्या जवळ येतो आता एक हिंट, तुला स्वतःलाच तू एक हिंट दिली. प्राणी आवडतो. आवडला प्राणी नाही इतका सोपा प्राणी आहे ना की माझ्यासारख्याने लगेच गेस केला असतो. तोच गेस करून ठेवलाय ना. तुला बोलते की तो प्राणी माझ्या हातच्या जवळ आहे, मी काय तो प्राणी खूपदा मी युज करते, तो प्राणी माझ्या तोंडात न. नंदी नंदी कधी युज केला मी कधी बोलले नंदी? यूज करते. मंकी मंकी काही प्राणी आहे का? मंकी प्राणी नाहीये, मग काय पक्षी आहे? मंकी पक्षीवर घ्यायच्यासाठी मंकी पक्षी हो माझ्यावर. अरे पण मग मोठा नाही छोटाच आहे ना. मग छोटा म्हणला मीडियम म्हटलं मी, तो छोटा मीडियम. छोटा म्हणजे ससा आला. काही काही लोक मंकी पाळत कोण- नाही. कोण ते- पाळतं? अय, जम्मूरे वाले ते लोक मंकी नाही पाळत, ते वाले असे मंकीला हे करतात. काहीतरी मंकी पाळतात सोन्या लोक काही हिला जण. मंकी आवडतं. अरे वा. अरे येड्या, मला आवडत असं नाही, बोललं की माझ्या हातच्या जवळ आहे. तुझं मी कायच नावाने मी तुला काय बोलते, माकड्या माकड्या बोलते ना, मग बोललं ते हातच्या जवळ आहे, तर तुला कळायला पाहिजे ना की मी तुला माकड्या माकड्या करते. एवढं पण नाही हिंट कळली तुला. सोपं सोन्या, माकड, सोपं होते खरंच. मी लय असं असं लांब 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 पेंग्विन, असं जिराफ. जिराफ काय संबंध? असू शकतो. कोण मला काही पण ठेवू शकतो ना. काही पण नाही, मग हिंट्स तरी मी तशा देईल ना. असो हरवलं ते पण करतो तोच करायचं. लॉजिकल. ओके, वी हॅड हॉट चॉकलेट संपले आमचं. हॉट चॉकलेट गेम खेळता खेळता. सो आय थिंक आता पाऊस पडला त्यामुळे खूप चिकचिक झाली, सो बाहेर कुठे जाणं तर पॉसिबल होणार नाहीये असं आम्हाला 99% वाटतंय. सो आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो. Yes, कारण आता आमच्या लाईफमध्ये नाही, डे मध्ये काही एक्साइटिंग नाही आहे. नॉर्मल डे आहे आमचा इथून पुढे. मे बी आम्ही काहीतरी जे आम्ही मगाशी मूवी वॉच करणार होतो, आम्ही मूवी नाही बघितली, आम्ही फोन बघत बसलो, आम्ही स्क्रॉल करत बसलो. आम्ही आता मूवी वगैरे बघू. तू अरे किती खोटं बोलावं रे मी माणसं. पडदे लावत बसलो. नाही, किती वेळ पडलं, 5 मिनिटं. मी तेवढं तुला हेल्प पण केली आणि बाकी तर तू पण फोन बघत बसला होता. एखाद्या माणसाने ठरवलं त्याला खोटं बोलायचं तर आपण त्याला काही करू नाही शकत, तो खोटारडाच असतो. ठीक आहे. सो ज्यांनी कोणी इथपर्यंत ब्लॉग बघितला, थँक्यू सो मच की तुम्ही आमची वायफळगिरी बघितली. आम्ही अशाच वायफळगिरी करतो, कारण काही जास्त एक्साइटिंग सध्या नाही आहे. हेच आहे आमचं डेली लाईफ, हेच चालतं दिवसात. विकेंड्सला ऍक्च्युली, वीकडेजला तर
तेच लूप चालतं आमचं. तो कसला खतरनाक बघतोय माझ्याकडे, तिकडं टीचर दिसतोय, मारशील असं वाटतंय मला. तर बट स्टील आम्ही ट्राय करतो की थोडा तरी ब्लॉग थोडा एक्साइटिंग किंवा फन बनवायला आम्ही ट्राय करतोय. येस, नक्कीच. नक्कीच. थँक्यू सो मच बाय बाय. फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू. टाटा. होप सो सी यू सून. 2 आठवड्यात आहे. आहे. उद्याच. लवकरात आणि म्हणजे पटापट नाही, पण जसं ट्राय करू जसं हे कर. ऍक्च्युली काय होतं, लक्षातच राहत नाही की काही चालत असेल तर एक्साइटिंगली फोन. आणि ऍक्च्युली आम्ही लास्ट एक गावाला गेलो, पण आम्हाला असं काही खूप बाकीचेच कामं रॅन्डम चालली होती, त्यामुळे असं ब्लॉगिंग करायला काहीच नव्हतं. बट स्टील वी विल फिगर इट आउट की कसं करायचं सगळं काही. ओके करू म्हणे. ओके बाय. कर असं त्याच्यावर हात ठेवणे बंद कर.